एक डॉक्टर होते आणि ते त्या रोडने चालत होते आणि त्यांना एक बाई दिसली आणि ते म्हटले कुठे, ते म्हटली मी नारायणपेठेमध्ये राहते, तुम्ही मला सोडताल का? तर जशी ती तिला सोडलं, खूप म्हातारी बाई 88-89 वर्षाच्या बाईने गायकवाड वाड्यात दरवाजा खोलला. म्हटलं अहो ते एक आल्या होत्या, त्यांची मुलगी आणि एक लहान बाळ पण होतं हातात. कोण? आता आली ना माझ्याबरोबर, काहीतरी अवंतिका नाव सांगितलं त्यांनी. आत्या बरं, ते फोटो दिसतोय का? 1970लाच गेली ती. कशी? रस्ता क्रॉस करताना एसटीने उडवलं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. अजून तू सारसबागेतली पण एक गोष्ट म्हणणार होतास, ती काय आहे? सारसबाग स्पेसिफिकली काय होते, तर सारस म्हणजे काय की तिकडे ज्यावेळी आपले माजुरा पेशवे आजारी होते ना, तर त्यांनी तिथं गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि म्हटले की मी नवस बोलतो. त्यांची तब्येत नीट व्हायला लागली, तर पेशव्यांनी स्वतःचा तिथं तलाव बांधला आणि तिथं स्पेसिफिकली सारस नावाचे जे पक्षी त्यांना आणायचे आणि ती बाग केली त्यांनी. अवंतिका नावाची एक गृहिणी होती आणि ती मूळची चिपळूणची. तर ते नॉर्मली, आणि ही गोष्ट 1969-70ची आहे, म्हणजे ही खरी गोष्ट आहे. तर ती जी अवंतिका नावाची होती मुलगी, तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला एक छोटी मुलगी आणि एक मुलगा. तिचा नवरा त्यावेळी इंजिनियर होता आणि तो जर्मनीला कामाला होता आणि तो येऊन जाऊन करायचा. दिवाळीला ही म्हटली की मी आता पुण्यावरून चिपळूणला जाते. पुण्याला सासर तिचं, आणि तिची आई पण पुण्यालाच राहायची, पण मूळगाव चिपळूण. त्यावेळी मी वडिलांच्या गावच्या घरी जाते म्हणून ती पुण्याला बेसिकली त्यावेळी एस टीचं शहर होतं, टांग्यांचं शहर होतं, जुनं शहर. ते मुंबईसारखं मोठं नव्हतं. तर एस टीचे थांबे असायचे. तर सारसबागेच्या इकडे एक थांबा होता. तर ती चिपळूणला गेली आणि त्याच्यानंतर ती आलीच नाही. ती का नाही आली हे पुढे कथेत कळेल. एक डॉक्टर होते आणि ते त्या रोडने चालत होते, आणि ही आत्ताची गोष्ट 2003चा अनुभव एका डॉक्टरांचा. डॉक्टरांचं नाव होतं प्रल्हाद आणि ते फॅमिली फिजिशियन होते आणि त्यांना एक बाई दिसली आणि ते म्हटले कुठे, ते म्हटली मी नारायणपेठेमध्ये राहते, तुम्ही मला सोडताल का? मी गायकवाड वाड्यामध्ये राहते नारायणपेठेमध्ये. हो सोडतो ना, बोला जवळच आहे. आता रात्र झाली होती, 1-1:30 वाजलेला होता. तर तिथे माझी आई राहते बोलली. तर जशी तिला सोडलं, खूप म्हातारी बाई 88-89 वर्षाच्या बाईने गायकवाड वाड्यात दरवाजा खोलला. बोलली फक्त तुम्ही ही बॅग ठेवा इथं, मी जाऊन येते, आईकडे भेटून येते आणि मला थोडंसं बॅग घ्यायला मी परत खाली येते. ज्यावेळी त्यांनी तिला घरी सोडलं नारायणपेठेच्या. आता ही बाई खालीच येणार, म्हणलं आता बाई खाली येत नाही म्हणून मी वर जातो. म्हटलं अहो ते एक आल्या होत्या, त्यांची मुलगी आणि एक लहान बाळ पण होतं हातात. कोण? त्या म्हाताऱ्या बाईने विचारलं. आता आली ना माझ्याबरोबर, काहीतरी अवंतिका नाव सांगितलं त्यांनी. अवंतिका? आत्या बरं, 1 मिनिट, कुठे दिसली? बोलली सारसबागेच्या इथे. ते फोटो दिसतोय का? हो, 1970लाच गेली ती. कशी? रस्ता क्रॉस करताना एसटीने उडवलं तिला, तिच्या मुलीला आणि बाळाला. म्हणजे ती गर्भवती होती ती. सो ती तिकडेच फिरते. तर असं म्हणतात की तिकडे रात्री लिफ्ट देत नाही सारसबागेला, ती दिसते अजूनही. सारसबागेला जिथे पेशवे तलावाची एंट्री आहे तिकडे. कशी काय असतं तिचं सो रूप? स्पेसिफिकली नॉर्मल बाईसारखी असते आणि साडी घातलेली असते, हाताला एक मुलगी असते, हातात एक बाळ असतं तिच्या. हातात काय असतं? मुंडकी? मुलगी मुलगी असते. मुलगी असते आणि एका हातात बाळ असतं. तिची लहान मुलगी पण गेली त्या बसने उडवल्या एसटीने क्रॉस करताना, आणि ती गर्भवती होती. बाळ जन्माला आलेलं नव्हतं, ती 5-6 महिन्याची प्रेग्नेंट होती, पण बाळ दिसतं. म्हणजे ती त्या ह्याच्यात स्टक झाली असं म्हणतात, लूपमध्ये अडकली, तिला माहित नाही ती गेली. हो, आणि ती त्याच ह्याच्यात दिसते. तू पुढची कोणती गोष्ट सांगणार होतास, जी पण पुण्यातली आहे? जी पुण्यातली आहे, जी पुढची गोष्ट गडकिल्ले रिलेटेड आहे. गडकिल्ले रिलेटेड आहे. तर आपल्यामध्ये खूप भूतांचे प्रकार आहेत. आता मी मुंजाचं सांगितलं, ब्रह्मदैत्य येतं, ब्रह्मराक्षस येतात, संबंध नावाचे भूत येतात, पितर येतात. एक बीर नावाचा प्रकार असतो हळद दाखिणीनंतर. बीर म्हणजे वीर असा सैनिक. मला ट्रेकिंगचा खूप शौक आहे. सो मी तोरणाचा फोर्ट आहे ना,
सो बेसिकली सिंहगड येतो, राजगड येतो आणि सगळ्यात तिसरा तोरणा येतो पानशेतच्या रोडला. ह्याच्या पुढे पानशेत आणि वरसगाव चालू होतं. तर हा जो आहे भाग, त्याच्यामध्ये मी तोरणा फोर्टला गेलो आणि नाईट ट्रेक होता. मला सवय पुण्याचाच मी, तर मी जात होतो आणि मला फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळी ट्रेक करत असताना तुम्हाला खोबणी असते, खोबणी म्हणजे असं भाग ज्याच्यामध्ये तुम्ही हात ठेवू शकता. सो तुम्ही पायावर वेट देऊन तुम्ही वरती चढतात. मला एका लिमिटनंतर खोबणी सापडायचंच बंद झालं आणि मी स्टक झालो त्याच्यावर. जर मी खाली जर सोडलं तर मी मेलो असतो. तर हातामध्ये प्रॉपर चांदीचं कडं असं आणि या माऊलीवर या असा हात आला मला अचानक आउट ऑफ नोवेअर आणि मी वर आलो. तो धनगर होता ज्याने मला वर खेचलं होतं. धनगरांना सवय असते, मला माहित होतं. पण रात्री 1-1:30 वाजता नाईट ट्रेकला मी एकट्याने हा धनगर अचानक आला, हे मला पटलं नाही. कुठेलचे बाबा तुम्ही काय करता, हे करता? नाही, मेंढरं चारायला आलो होतो, खूप वेळ झाला. म्हटलं कोणतरी दिसते, मजा केली. काय रे, मदत केली. महाराज आवडतात का तुला? म्हटलं खूप आवडतात, महाराज देव आहेत माझे, आम्हाला पण आवडतात. असं तो. आणि तो ज्यावेळी बोलायचा ना, त्यावेळी तो पास्ट टेन्स मध्ये बोलत होता माझ्याशी, की हे काय मी इकडूनच आलो होतो, मग इकडूनच मेंढर चढली, मग तिकडे तलवारीला धार लावायची होती. जसं आम्ही पुढे जायला लागलो तसं सुवेळा माची आहे. सुवेळा माची अशी एकदम निमुळकी आहे. सो एकच माणूस एका वेळी चालेल, तो इझिली चालत होता. आणि अचानक तो माणूस ब्रजभाषेत बोलायला लागला. ब्रजभाषा म्हणजे मथुरेतली भाषा आहे, जी राजघराण्याची भाषा असते. म्हणजे तुम्ही जेव्हा इंद्रजमी जंबपर ऐकलं असेल, की शिवाजी महाराजांचं ज्यावेळी स्तुती करण्यात येते, तेव्हा कवी कलश नावाचे त्यांच्या ह्याच्यात राजकवी होते. तर महाराजांचे कवी ज्यावेळी स्तुती करायचे त्यावेळी बोलायचे की इंद्रजमी जंबपर बाडव सदरंबपर रावण सदरंबपर रघुकुल राज आहे. तर हा ते ब्रजभाषेत बोलायला लागला धनगर, की साजी चतुरंग बीररंग पे तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जितन चलते. आता मी इतिहासाचा अभ्यासक, मी म्हटलं ह्याला कशी काय ब्रजभाषा येते, बोला की तुम्ही पण. बोला. मग आम्ही बोलायला लागलो. आता मला वाटलं कदाचित वाचलं असेल. भूषण म्हणत नांद बियड नगार नती नदी नटके रणके रलत है ऐल बैल खेल फेल सरल पे खेल खेल सरत पे खेल खेल सरल उसत है तरसो पे ताना जीवी तारा पर वायू जीवी तारा पर वारावर वायू हलत है. बेसिकली ब्रजभाषेमध्ये शिवाजी महाराजांची स्तुती आहे. मी म्हटलं एक धनगर माणूस एवढा ओल्ड आहे आणि त्याला कशी संस्कृत आणि ब्रजभाषा माहिती आणि तो शिवाजी महाराजांची स्तुती करते. शक्रजमी शैल पर अर्कतम फैल पर बिघनिकी रेल पर लंबोदर देखिए. हे मी इथे उभा होतो, हे समोर महाराज. मी आवाज कोण बघायला बघा, मी थांबलो त्याच्यानंतर. महाराजांनी असा आदेश केला, मी तानाजी मालुसऱ्यांबरोबर सिंहगडावर गेलो. हात तुटली, छातीत भाला घुसला, मान तुटली तरी शरीर लढत होतं. त्यावेळी मी रिअलाइज केलं ते बिराचं भूत आहे. आणि तो अनुभव खूप चांगला होता माझ्यासाठी, कारण मी फर्स्ट टाइम कोणत्या तरी शिवाजी महाराजांचा मावळा बघितला होता लाईफमध्ये. आणि तसा अनुभव परत आला नाही. मी खूप लकी होतो की मी तो बीर बघितला, जो रक्षण करणार होता स्वराज्याचा. सो माझ्या आयुष्यातला तो एक ग्रेटेस्ट होता ते ज्या इतिहासाचा पण. आणि मी हे नाही म्हणत की तो भूत असेल काही असेल, पण तो बीर होता की जो अतृप्त आत्मा होता, कदाचित तो त्या इतिहासाच्या पडद्यात अडकलाय, ज्याला बाहेर पडता येत नाहीये असा. तर ही एक कथा आहे पुण्यातली की जी इतिहासाच्या पलीकडे गेलेली नाही, इतिहासातच फिरतीये स्वतःला शोधत. शहीद झालेत स्वराज्यासाठी त्या युद्धामध्ये. आणि अशाच भरपूर गोष्टी असतात. म्हणजे आपण बोलतो की खूप लोक आहेत जे त्यांचं शरीर सोडतात, पण त्यांचा आत्मा त्याच फेऱ्यात अडकलेला असतो. कारण त्यांना विश्वासच होत नाही ना. कारण ज्या वेळी ते गेले ते एवढं फास्ट होतं, एवढं सडन होतं की त्यांच्या माइंडला ते प्रोसेसच करू नाही शकले की त्यांचं शरीर गेले. येस,